तर ही बातमी आपण बघतोय नवी मुंबईतल्या खारघरमध्ये खारघर पूर्वमध्ये पूर्ववैमनस्यातून 2 गटात तुफान हाणामारी झाल्याची घटना घडलेली आहे। या घटनेचा व्हिडिओ आता समोर आलेला आहे। दर्ग्यासमोरच जोरदार हाणामारी झाली, खुर्च्यांची तोडफोड करण्यात आली। या प्रकरणी खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला असून क्षुल्लक कारणावरून हा वाद झाल्याचंही समोर आलेलं आहे। 9 महिन्यांपूर्वी तक्रारदार यांच्या चुलत भावाच्या जागेवर आरोपींनी कचरा टाकल्यामुळे अटकल्याचा राग मनात ठेवून खारघरमधील भरलेल्या उरुसात तक्रारदार यांच्या चुलत भावाला जाणीवपूर्वक अटकलं आणि मारहाण करायला सुरुवात केली। याबाबत आता खारघर पोलीस अधिक तपास करत आहेत। उरुस सुरू होता आणि या उरुसमध्ये 2 गटात हा राडा झालेला आहे। या प्रकरणी खारघर पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे। पूर्ववैमनस्यातून हा सगळा वाद झाला। या ठिकाणी खुर्च्यांची देखील मोडतोड करण्यात आलेली आहे। खारघरच्या ओवे गावातली ही सगळी घटना आहे। यावेळेस थेट जाऊया आमचे प्रतिनिधी सिद्धेश म्हात्रे यांच्याकडे। सिद्धेश, नेमकं काय घडलं आणि या प्रकरणी पोलिसांनी काय ऍक्शन घेतलेली आहे, काय अधिक सांगा? एकूणच खारघर ओवे कांप या ठिकाणी उरूस भरलेला आहे आणि या उरूसमध्ये 2 गटात तुफान हाणामारी झाल्याचं जे प्रकरण आहे ते समोर आलेलं आहे। त्याचा व्हिडिओ देखील असा मोठ्या प्रमाणावरती व्हायरल होतोय। 9 महिन्या अगोदरचा जो क्षुल्लक कारण होतं की घरासमोर आपल्या जागेवरती कचरा टाकला आणि त्या कचऱ्याच्या वादातून काल झालेल्या उरुसामध्ये हा वाद उफाळून आला आणि 2 गटामध्ये याच्यामध्ये तुफान हाणामारी झाल्याचं प्रकरण समोर आलेलं आहे। खारघर पोलीस ठाण्यामध्ये या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे 11 जणांवरती आणि पोलीस जो आहे तो या प्रकरणाचा अधिक तपास करताना पाहायला मिळते। धन्यवाद सिद्धेश, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। उरुसमध्येच 2 गटात कशा पद्धतीने राडा झालाय, खारघरच्या ओवे गावातली ही घटना आहे। पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करतायत। क्षुल्लक कारणावरून हा सगळा वाद झाला आणि ज्यामध्ये आपण बघतोय खुर्च्यांची देखील मोडतोड करण्यात आली। या सगळ्या वादानंतर परिसरात तणावाचं वातावरण देखील होतं। उरुसमध्ये 2 गटात हा राडा झालेला आहे। खारघरच्या ओवे गावातली ही सगळी घटना आहे। आणि आता पाहूयात इतरही महत्त्वाच्या बातम्या 36 जिल्हे 36 रिपोर्टरमध्ये। सोयाबीन उत्पादकांसाठी एक आनंदाची बातमी आहे। केंद्र सरकारने सोयाबीन खरेदीची मुदत जी आहे ती वाढवली आहे। सोयाबीन खरेदीसाठी केंद्राकडून 15 दिवस मुदतवाढ देण्यात आलेली आहे। नाशिकच्या लासलगाव बाजारपेठेत कांद्याला 2891 तर सरासरी 2500 रुपयांचा दर मिळाला आहे। सध्या मध्य प्रदेश, गुजरात राज्यामधून लाल कांद्याची आवक कमी झालेली आहे। त्यामुळे नाशिकच्या कांद्याला मागणी वाढल्यानं कांद्याच्या दरात वाढ झाल्याचं व्यापारी सांगतायत। बीड जिल्ह्यातील CASC केंद्रचालकांनी हिंगोलीमध्ये शासकीय जमिनीवर 1814 बोगस शेतकऱ्यांचा पीक विमा उतरवल्याचा प्रकार समोर आलेला आहे। हिंगोलीच्या कृषी विभागानं या शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ न देण्याच्या सूचना केलेल्या आहेत। धक्कादायक बाब म्हणजे बेचिराग झालेल्या गावांच्या जमिनीवर देखील पीक विमा काढण्यात आला आहे। धाराशिवच्या कचरा डेपोतील सततचा धूर आणि दुर्गंधीमुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलेलं आहे आणि त्यामुळे नगर परिषदेनं कचरा डेपो शहराबाहेर हलवावा या मागणीसाठी म्हणून नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन केलंय। दरम्यान याबाबत तातडीनं निर्णय घ्यावा, अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा नागरिकांनी दिलेला आहे। लातूरमध्ये सोयाबीन हमीभाव खरेदी केंद्र तत्काळ सुरू करावं या मागणीसाठी लातूरच्या निलंगा शहरामध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी टॉवरवर चढून शोले स्टाईल आंदोलन केलं। जिल्ह्यातील अनेक शेतकरी सोयाबीन हमीभाव विक्री पाहून वंचित राहिलेले आहेत आणि त्यामुळे तत्काळ सोयाबीन हमीभाव खरेदी सुरू करायची मागणी आता करण्यात आलेली आहे। जालन्यात वाळू माफियांच्या विरोधात तलाठी आणि मंडळ अधिकारी आक्रमक झालेले आहेत।
शस्त्र परवाने आणि वाळू कारवाई करताना पोलीस संरक्षण देण्याची मागणी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे। जालना जिल्हा प्रशासनाकडून वाळू माफियांच्या विरोधात तडीपारीची कारवाई केली जाते आहे। नंदुरबारच्या कार्यकारी अभियंता कार्यालयासमोर वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी निदर्शनं केली। वर्ग 4 कर्मचाऱ्यांची वर्ग 3 मध्ये पदोन्नती करावी, लाईनमनसाठी सुरक्षा किट द्यावं या आणि इतर मागण्यांसाठी निदर्शनं करण्यात येत आहेत। 2019 पासून कर्मचाऱ्यांना सुरक्षा साधनं न मिळाल्याचा आरोपही करण्यात आला आहे। स्मार्ट प्रीपेड मीटर जोडणीच्या निषेधार्थ वीज ग्राहक संघर्ष समिती आणि मवियानं महावितरण कार्यालयावर धडक मोर्चा काढला। अदानींच्या पैशांवर निवडणूक जिंकली, त्याची परतफेड म्हणून लोकांच्या खिशातून हे पैसे वसूल करण्यासाठी अदानींचं स्मार्ट प्रीपेड मीटर बसवण्याचा घाट सरकारनं घातलाय, असा आरोप माजी आमदार वैभव नाईक यांनी केला आहे। आगामी शिवजयंती उत्सव याशिवाय 10वी-12वीच्या परीक्षा आणि संवेदनशील परिस्थितीमुळे नंदुरबार जिल्ह्यामध्ये पुढील 14 दिवसांसाठी जमावबंदी आणि शस्त्रबंदी लागू करण्यात आलेली आहे आणि याची अंमलबजावणी 6 फेब्रुवारीपासून लागू करण्यात आलेली आहे। जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियमन अंतर्गत आदेश जारी केले आहेत। कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी जालन्याच्या परतूर पोलीस स्टेशनमधील कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आणि या कारवाईनंतर जालना पोलीस दलातील पोलीस कर्मचारी मागील 5 दिवसांपासून गायब असल्याची घटना समोर आली आहे। दरम्यान या प्रकरणी परतूर पोलीस ठाण्यात मिसिंगची तक्रार दाखल करण्यात आलेली आहे। बदलापुरात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मनमानी कारभारामुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झालाय। शिरगाव परिसरातल्या राऊत चौकामध्ये पाईपलाईन टाकण्याचं काम सुरू आहे आणि त्यासाठी पोकलेनच्या साहाय्यानं कॉन्क्रीट रोड खोदण्यात येतोय। मात्र सुरक्षिततेचे सर्व नियम धाब्यावर बसवून मनमानी पद्धतीनं काम सुरू असल्याचं चित्र इथं पाहायला मिळत आहे। माघी यात्रेनिमित्त पंढरपूर शहर आणि मंदिर परिसरामध्ये स्वच्छतेचं काम हाती घेण्यात आलेलं आहे। वारी काळामध्ये मोठ्या प्रमाणावर घाण निर्माण झाली होती। संपूर्ण मंदिर परिसरातून निर्माल्य प्लास्टिक गोळा करून स्वच्छता करण्यात आलेली आहे। 2 दिवसात 30 ते 35 कर्मचाऱ्यांनी जवळपास 20 टन कचरा गोळा केला आहे। नंदुरबारच्या तळोदा शालेय चिमुकल्या विद्यार्थ्यांची तापी नदी स्वच्छतेचं अभियान त्यांनी राबवलं। मुलांनी तापी नदीकाठी हातोडा पुलाखाली जाऊन निर्माल्य, पिशव्या आणि कापडी वस्तू गोळा करून नदीपात्र प्रदूषणापासून दूर ठेवण्याचा संदेश दिलेला आहे। यावेळेस या बालकांसोबत हातोडा गावातील काही युवक देखील मदतीला आल्याचं दिसून आलंय। आज हमने एक कदम स्वच्छता की ओर बढ़ाया है। मैं आपसे निवेदन करता हूँ कि ममता कुलकर्णीनं महामंडलेश्वर पदाचा राजीनामा दिलेला आहे। किन्नर आखाडा महामंडलेश्वर पदी ममताची नियुक्ती झाली होती, मात्र ममताच्या महामंडलेश्वर पदावरून टीकाही झाली। किन्नर आखाड्यानं देखील ममताच्या नियुक्तीवर आक्षेप घेतला होता, मात्र आता याच वादामुळे ममतानं राजीनामा दिलेला आहे। मैं महामंडलेश्वर यमाई ममता नंदगिरी, मैं इस पोस्ट से मैं इस्तीफा दे रही हूं। आज किन्नर अखाड़े या दोनों अखाड़ों में बीच में जो मुझे लेके महामंडलेश्वर की उपाधि घोषित करने के बीच में जो प्रॉब्लम्स हो रही है, जब मुझे 2 लाख मांगे गए थे, मेरे सामने 3-4 महामंडलेश्वर थे, मेरे सामने 3-4 जगत गुरु थे उसी रूम के अंदर, और मैंने कहा मेरे पास 2 लाख नहीं। तब जाके वहां पे जो बैठी हुई जय अंबागिरी महामंडलेश्वर है, उन्होंने उनके जेब से 2 लाख देके लक्ष्मी नारायण त्रिपाठी जी को दिया था। आणि आता पाहूयात 36 जिल्हे 36 रिपोर्टर। केडीएमसीच्या रिंग रोडवरील अटाळीत 118 घरांवर हातोडा पडलेला आहे। केडीएमसीच्या बाधितांचं पुनर्वसन प्रकल्पातून या रहिवाशांचं पुनर्वसन होणार असल्याची माहिती केडीएमसीने दिलेली आहे। या कारवाईमुळे कल्याण ते टिटवाळा रिंग रोडचा मार्ग आता मोकळा होणार आहे। बीडच्या माजलगाव सिंदफणा नदी काठावर लिंगायत समाजाच्या स्मशानभूमी ठिकाणी स्वर्गरथ फोडण्यात आलेला आहे। शिवाय या ठिकाणी राहत असलेले मत्स्यजोगी यांची मोटार सायकल जी आहे ती देखील पेटवून दिली। तसंच स्मशानभूमीमधील 25 सिमेंट बाकड्यांची मोडतोड करण्यात आलेली आहे।
परभणीत महावितरणच्या ट्रान्सफॉर्मरला भीषण आग लागली होती. गंगाखेड शहरामध्ये असलेल्या या ट्रान्सफॉर्मरला ही आग लागली. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन ही आग आटोक्यात आणली आहे. भिवंडीच्या सोनाळे गावात भंगाराच्या गोदामाला भीषण आग लागली. या गोदामात मोठ्या प्रमाणात लाकडी साहित्य आणि प्लास्टिकच्या वस्तू ठेवण्यात आल्या होत्या. आगीत संपूर्ण गोदाम आणि शेजारी उभा टेम्पो देखील जळून खाक झालेला आहे. अग्निशमन दलानं आग विझवली असून आगीचं कारण अद्यापही कळू शकलेलं नाही. नात्यामध्ये असलेल्या मुलीवर तरुणाचं प्रेम जडलं आणि या प्रेमात ठिणगी पडली आणि यातूनच तरुणीवर जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची घटना नाशिकमध्ये घडली आहे. नात्यातील असलेल्या या तरुणाकडूनच हे कृत्य करण्यात आलेलं आहे. दरम्यान या घटनेत सदर तरुणीची प्रकृती चिंताजनक असून तिच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. जालन्यातील सामनगाव येथील विहिरीत मायलेकाचा मृतदेह आढळून आला आहे. मागील 2 दिवसांपासून आई आणि बाळ गायब होतं. दरम्यान या मायलेकाचा मृतदेह विहिरीत आढळल्यामुळे आत्महत्या आहे की घातपात याचा आता पोलीस तपास करतायत. नवी मुंबईच्या उरणमधील जासई उड्डाणपुलावर दुचाकीचा भीषण अपघात झाला आणि या अपघातात दुचाकीवरील दोन्ही तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे. अभिजित भुवड आणि अनिश नायर अशी मृतांची नावं आहेत. मोठ्या वाहनानं दुचाकीला धडक दिल्यानंतर वाहन चालक घटनास्थळावरून फरार झाला आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करतायत. सोलापूरमध्ये 3 वाहनांचा विचित्र असा अपघात झाला. या अपघातामध्ये 3घांचा जागीच मृत्यू झाला तर 15 जण जखमी झालेले आहेत. सोलापूर पुणे महामार्गावर हा अपघात झाला. भरधाव कंटेनरनं मिनी बस आणि दुचाकीला जोरदार धडक दिली. सोलापूर पोलिसांकडून अपघाताचा तपास सुरू आहे. संभाजीनगरच्या गल्लेबोरगा गावजवळ उभ्या ट्रॅक्टर ट्रॉलीला पिकअप वाहनानं धडक दिलेली आहे. ही धडक एवढी भीषण होती की पिकअपच्या केबिनचा चक्काचूर होऊन वाहनानं अचानक पेट घेतला. या अपघातात चालक जळून खाक झालेला आहे तर दुसऱ्याचा रुग्णालयामध्ये मृत्यू झाला तर 1 जण जखमी आहे. नाशिकची सिटी लिंक बस खड्ड्यामध्ये आदळल्यामुळे प्रवाशाचा मृत्यू झालेला आहे. पोटात मार बसल्यामुळे प्रवाशाचा मृत्यू झाल्याची बातमी आहे आणि याबाबत नाशिक रोड पोलीस ठाण्यामध्ये बस चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यातच राज्यात अंगाची लाही लाही करणारं ऊन जाणवत आहे. संपूर्ण देशात महाराष्ट्र राज्याचं तापमान हे सर्वाधिक आहे. रविवारी विदर्भातील ब्रह्मपुरीमध्ये 37 तर पुणे शहरातील कोरेगाव पार्कचा पारा जो आहे तो 36 अंशांवर गेलेला आहे. महाराष्ट्राचा सरासरी तापमान 35 ते 37 अंशांवर गेलेला आहे. ब्रह्मपुरीमध्ये 37, पुणे सोलापूरमध्ये 36 अंश सेल्सिअस तर अकोल्यामध्ये 35.6 अंश सेल्सिअस, रत्नागिरीमध्ये 34.6 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झालेली आहे. तर आपण बघतोय मुंबई सांगलीमध्ये 34.3 अंश सेल्सिअस, वाशिम साताऱ्यामध्ये 34.2 अंश सेल्सिअस तर अमरावतीमध्ये 34 अंश सेल्सिअस इतकं तापमान आहे. सोबतच चंद्रपूर परभणीमध्ये देखील 34 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली आहे. नाशिकमध्ये 33.8 अंश सेल्सिअस, कोल्हापुरात 13.1 तर मालेगावात 32.4 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झालेली आहे. रायगडमध्ये स्वस्तात सोनं देतो असं सांगून व्यापाऱ्याला लुबाडण्यात आलं होतं. मात्र पोलीस तपासामध्ये या घटनेचं सत्य समोर आलं असून 1.5 कोटी रुपयांचा झालेला दरोड्याचा बनाव इथं करण्यात आला होता. तर या प्रकरणामध्ये चक्क 2 पोलीस कर्मचाऱ्यांचा देखील सहभाग समोर आलेला आहे. भंडाऱ्याच्या तुमसर येथील ॲक्सिस बँकेतून नियमबाह्यपणे काढलेले 5 कोटी रुपये राजकमल लॉन्ड्रीतून मंगळवारी पोलिसांनी जप्त केले. या प्रकरणात एकूण 11 आरोपींना पोलिसांनी अटक केली होती. त्यात पुन्हा एका आरोपीची भर पडली असून त्या आरोपीला छत्तीसगड राज्यातील रायपूर इथून अटक करण्यात आलेली आहे. 5 कोटी रुपयांचे दिल्ली कनेक्शन असल्याची माहिती आता समोर येते आहे. श्रीरामपूरच्या कुख्यात सराईत गुन्हेगार शाहरुख शेखला स्थानिक गुन्हे शाखेनं गावठी कट्ट्यासह जेरबंद केलाय. काही दिवसांपूर्वी त्यानं एकावर गोळीबार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. आरोपी शाहरुख शेख हा सराईत गुन्हेगार असून त्याच्या विरुद्ध एकूण 10 गुन्हे दाखल आहेत.
लातूरच्या उदगीर शहरात दरोडा टाकण्याच्या तयारीत असणाऱ्या 4 जणांना उदगीर पोलिसांनी ताब्यात घेत कारवाई केली। दरम्यान या कारवाईमध्ये तब्बल तर एक मोठी बातमी यावेळेस समोर येते। माजी आरोग्य मंत्र्यांचा मुलगा गायब झालेला आहे। पुणे विमानतळावरून माजी आरोग्य मंत्र्यांचा मुलगा गायब झाल्याची माहिती समोर आलेली आहे। पुणे पोलिसांच्या कंट्रोल रूमला हा फोन आला। यावेळेस एक महत्त्वाची बातमी, पुणे विमानतळावरून हा मुलगा गायब झाला असं कळतंय। तानाजी सावंतांचा मुलगा गायब झाल्याचा फोन आलेला आहे। माजी आरोग्य मंत्री तानाजी सावंतांचा मुलगा हा गायब झालाय। मुलगा बँकॉकला, फोन बंद आहे, त्यामुळे पोलिसांना आता संशय आलेला आहे। पुणे पोलिसांच्या कंट्रोल रूमला फोन आलेला आहे। यावेळी एक मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण बघतोय। माजी आरोग्य मंत्री तानाजी सावंतांचा मुलगा गायब झालाय। पुणे विमानतळावरून त्यांचा मुलगा गायब झाल्याची माहिती समोर येते आहे। पुणे पोलिसांच्या कंट्रोल रूमला हा फोन आलाय। मुलगा बँकॉकला गेला होता आणि फोन आता बंद येतोय, त्यामुळे पोलिसांचाही संशय बळावलेला आहे। सागर आव्हाड आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत फोन लाईन वरून जोडले गेले आहेत। सागर, काय अधिकची माहिती? नक्कीच नाही, आपण जर पाहिलं तर माजी आरोग्य मंत्री तानाजी सावंत आहे यांचा मुलगा ऋतुराज सावंत हा पुणे विमानतळावरती चालू असं सांगून मित्रासोबत गेलेला होता। नंतर त्याने ड्रायव्हरला सांगितले की तीन मित्र त्याच्याबरोबर होते। त्यानंतर त्याचा मोबाईल बंद आलेला आहे आणि त्यानंतर कंट्रोल रूमला फोन आला होता की मुलाचं अपहरण झाल्याची माहिती समोर येते। मात्र पोलीस म्हणतात तर तो बँकॉकला गेला अशी माहिती समोर येते। मात्र तानाजी सावंत यांनी पोलिसांना या संदर्भातला जबाब जो आहे तो विचारलेला आहे। तानाजी सावंत एअरपोर्टवरती जाऊन आल्याची माहिती जी आहे ती आता समजते। मात्र विमानतळावरून मुलगा गायब झाला तिचा नेमका कुठे गेला याबाबत काही माहिती अजून समजू शकलेली नाहीये। त्या ऋतुराज सावंतचा मोबाईल जो आहे तो अजूनही बंद आहे, त्यामुळे समजू शकलेलं नाही त्याचं अपहरण झालंय की तो स्वतः गायब झालाय याचाही शोध आता पोलिसांकडून घेतला जाणार आहे। मोबाईल बंद असल्यामुळे पोलीस यंत्रणा त्याचा तपास घेण्यामध्ये कुठेतरी कमी पडताना दिसते। मात्र कंट्रोल रूमला एक कॉल आलेला होता, 3 मित्रांसोबत हा विमानतळावरती दाखल झालेला होता। त्यानंतर तो विमानतळामधून बाहेरही आलेला नाहीये आणि कुठेही गेला नसल्याचंही माहिती जी आहे ती समोर येते। नेमकं ऋतुराजचं काय झालं हा प्रश्न जो आहे तो आता उपस्थित होतोय। त्यामुळे ऋतुराजला शोधण्यासाठी पुणे पोलिसांकडूनही प्रयत्न सुरू असल्याची माहिती समजते। बिलकुल, या प्रकरणी सावंत कुटुंबियांकडून काही अधिकृत माहिती समोर आलेली आहे का? पोलिसांनी काही माहिती दिली आहे का? याबाबत अजून कुठलीही माहिती जी आहे ती समोर आलेली नाहीये। तानाजी सावंत यांना कॉल करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी कॉल रिसीव्ह केला नाही। मात्र त्यांनी पोलिसांशी संपर्क साधल्याची माहिती जी आहे ती समोर येते। 5 वाजता त्यांचा मुलगा 3 मुलांसमोर स्विफ्ट गाडीमधून कॉलेजवरून विमानतळाकडे गेलेला होता, एवढी माहिती मात्र निश्चित समोर आलेली आहे। त्यांचा ड्रायव्हर जो आहे त्यांनी त्याला विमानतळामध्ये सोडलेलं होतं आणि 10 मिनिटानंतर कॉल आल्यानंतर त्यांनी ड्रायव्हरला सांगितलं की तू इथून निघून जा। ड्रायव्हर त्या ठिकाणाहून निघून आलेला आहे, मात्र ऋतुराज यांचा कुठे गेला हे अजून समजू शकलेलं नाही। बिलकुल, धन्यवाद सागर आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर तानाजी सावंतांचा मुलगा ऋतुराज सावंत गायब झाल्याचं इथं कळत आहे। पुणे पोलिसांच्या कंट्रोल रूमला तसा फोन आलेला आहे। पुणे विमानतळावरून त्यांच्या मुलाचं अपहरण झालं का असा देखील प्रश्न आता उपस्थित होतोय। तर आपण बघतोय पुण्यातील नदे परिसरातून अपहरण झाल्याची देखील माहिती समोर आलेली आहे। पुणे विमानतळावरून अर्थात हा मुलगा गायब झाला अशी देखील अधिकृत माहिती समोर येते। तानाजी सावंतांचा मुलगा ऋतुराज हा गायब झालेला आहे आणि त्यामुळे आता पोलीस कशा पद्धतीने या सगळ्या प्रकरणाचा तपास करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।